नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप दिवसांनी भेट होती आपली, बरोबर ना? म्हणूनच स्पेशल गेस्ट आपण घेऊन आलो आहोत. कोण बघायचं तुम्हाला सांगतो, तत्पूर्वी त्यांची माहिती सांगतो. पूनम जाधव तथा पूनम राणे ही एक मोठी अभिनेत्री, खूप चांगली अभिनेत्री, सर्वांना परिचित अशी अभिनेत्री. पण आता ती आमच्याकडे गृहिणी म्हणून भेट देणार आहे. त्यांनी नाटकं केली आहेत विविध. त्यातलं सुपरहिट नाटक म्हणजे सही रे सही, यदाकदाचित आणि सिनेमे शर्यत, हुप्पा होया हे सुपरहिट सिनेमे. आणि तसंच टी व्ही सिरियल सुद्धा भरपूर केले तिने, बरं का. लज्जा, असं सासर सुरेख बाई, गंध फुलांचा गेला सांगून, अशा विविध टी व्ही मालिका. तर त्यांना भेटूयात का? चला तर मग. चला मंडळी, आपण आता भेटूयात पूनम राणे तथा जाधव यांना, जाधव तथा राणे यांना. Hi, please welcome. येस. Welcome, sir. Welcome. थँक्यू पूनमजी. आज तुमच्या घरी पहिल्यांदा आम्ही इतक्या वर्षांनी येतो आहोत योगूज किचनच्या निमित्ताने. Yes. तर मंडळी, मगाशी जी मी इंट्रोडक्शन दिली होती ते याच आमच्या पूनमजी यांनीच हे सगळं काम केलेलं आहे, नाटकातून, सिनेमातून, सिरियलमधून. तर आज योगूज किचनच्या निमित्ताने पहिल्यांदा मी इथे आलेलो आहोत. तर आज काय करणार आहोत आपण योगूज किचन? आज पहिल्यांदा तुम्ही आमच्या घरी आलेला आहात आणि तेही योगूज किचनच्या तर्फे. सो तुमच्यासाठी खास स्पेशल मी सुरमई फिश करी बनवणार आहे. अरे वा, चला तर मग सुरमई फिश करी खाऊयात योगूज किचन मध्ये पूनमजींच्या हातून. चला तर मग. चला. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर मंडळी, अशा रीतीने पूनमजींच्या किचन मध्ये आपण घुसखोरी केलेली आहे. पूनमजी, तुम्ही काय करणार? सुरमई फिश करी. तर साहित्य सांगा बरं. ओके. सर्वात प्रथम तर धने, बेडगी मिरची, लसूण, कांदा, कोथिंबीर, थोडंसं आपल्याला कोकम, मीठ, मालवणी मसाला, हळद आणि ओलं खोबरं. वा. सो ह्या सगळ्याचं आपण वाटप करणार आहोत. सुरमई फिश करीसाठी ही गरजेची आहे, पण ह्या सगळ्याचं आपण वाटप करणार आहोत. सो वाटप केल्यानंतर आपण तो मसाला वगैरे लावून सगळं ओके करू. सो मी सुरू करते. यस, दाखवा कृती. सो सर्वप्रथम आपण आगळ लावून घेऊया फिशला. हे थोडंसं मुरलं की छान टेस्ट येते फिशला. सो हे आपण 10-15 मिनटं आता बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण करूया ह्याचा मसाला. आता आपण हे सगळं साहित्य वाटून घेऊया. आपलं वाटण आता तयार झालेलं आहे, तर आता फोडणी देऊया. सर्वप्रथम तेल थोडंसं गरम होऊन देऊया. घरचा कढीपत्ता, तेल आपलं गरम झालेलं आहे. आता वाटण टाकूया. तेलात चांगल्या प्रकारे मसाला भाजून घेऊया. अरे बाप पूनमजी, जोरदार मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे बरं का. थँक्यू. झणझणीत होणार आहे कालवण. हो, झणझणीतच होणार आहे. थोडा मसाला अजून ॲड करूया. चवीनुसार मीठ, पूनमजी, हा? स्मेल तर एकदम भारी सुटलाय, भन्नाट. कुठला आहे तुमचा हा मसाला? हा मालवणी आणि आगरी कोळी मसाला आहे. असं आहे का? हो. अरे बाप, जोरदार काम आहे तुमचं तर. मग थँक्यू. खायला कधी मिळणार पण आता? लवकरच. हा आईने मसाला मला पाठवलेला आहे, तिची स्पेशालिटी आहे हा मसाला. सो तुम्हाला नक्कीच आवडेल. फिश टाकून घेऊया.
थोडं पाणी, एक दोन कोकमाच्या फोड्या, आणि छान उकळी येईपर्यंत आपण आता थांबूया. कलरही छान आला. घंटाळाय पूनमजी, एक नंबर झालेला आहे कालवण. रस्सा पण मस्त उकळलेला आहे. तर याची टेस्ट बघायची का आपण? नक्कीच. चला. बघा आणि चव कशी लागते ना ते सांगा. सांगणार तर साताऱ्याच्या पूनम जाधव, आमच्या जाधव भगिनींच्या माहेरून आलेली ही ज्वारी, ही ज्वारीची भाकरी आणि आता सुरमई करी. वा वा, सगळे इन्ग्रेडियंट्स, सगळे घटक, सगळा मसाला असा मस्त लागतोय मंडळी. तुम्हाला काय सांगू, आता तोंडाला पाणी सुटलंय पूनमजी, त्यामुळे मी हात मारतो. पण मंडळी, पूनमजी सारखे सेलिब्रिटी गेस्ट बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा योगूज किचन वरती. पुढचा पदार्थ पहा नवीन सेलिब्रिटी बरोबर. तोपर्यंत मी हाणतो हात. थँक्यू पूनमजी.